आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे। तर बघा किती सुंदर झाले साबुदाणे वडे, खूप क्रिस्पी पण झाले होते आणि आतून असे मऊ होते, छान लागत होते। आज आहे आषाढी एकादशी, तर त्याच्यामुळे बनवले होते आज। तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करणार, त्याच्यामुळे मी बनवायला घेते। आता मिक्सर करून घ्यायचं, मिरची आणि जिरे मिक्सर करून झालं। एकदा असं ह्या टाईपचा वडा नक्की ट्राय करा आणि फुटतही नाही, व्यवस्थित गोल होतोय आकार आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हे वडे। मिक्सर करून झालेलं आहे आणि आता परात घेतली, साबुदाणे त्याच्यामध्ये टाकलेत, त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात। साबुदाणा रात्रभर भिजवला होता आणि तो छान असा फुलला आहे आणि मग कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर ॲड करून झाली। इकडे बटाटा सोलून घेऊयात, बटाटा उकडून घेतलेला आहे ऑलरेडी, कारण तो पण ॲड करायचा ह्याच्यामध्ये। तर मग बटाटा सोलून झालेला आहे, बघू शकता। आणि मग आता बटाटा पण मॅश करून त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि बटाटा ॲड करून झालेला आहे। मगाशी आपण जे मिक्सर केलं आहे तर त्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग ह्याला सगळ्याला आता एकजीव करून घेऊयात, म्हणजे मळून घेऊयात एकांतरित। तर चांगलं मळून घ्यायचं आहे आणि कूट पण टाकायचा आहे, तो मी विसरले सांगायचा, तर कूट पण ॲड करायचा आहे। तर कूट ॲड करून झाला आहे, आता आपण मळून घेऊयात। तर याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे ॲड नाही करायचं आहे, कारण की बटाटा आहे, तर मग तर काही पाण्याची गरज नाही आहे, पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे। तर असंच मळून घ्यायचं आहे, ते आपोआप असं चिकट होईल, काही त्याला गरज नाही पाण्याची। तर मग मळून घ्यायचं, अशा पद्धतीनेच मळायचं आहे, बघू शकता। तुम्हाला जसं मळायचं तुम्ही मळू शकता, असं काही नाही, पण अशा पद्धतीने मळाल तर तुमचे वडे व्यवस्थित छान होतील। झालेलं आहे आपलं। तर आता आपण एक एक गोळा असा त्याचा घेऊन त्याची वडी बनवणार आहोत गोल। बघा कशी बनवायची, एकदा बघून घ्या तुम्ही सुद्धा, अशीच बनवा। तर ती अजिबात फुटणार पण नाही तेलामध्ये, कारण फुटतात, तर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल ना तर ते फुटणार नाही। तर ही पूर्ण रेसिपी तुम्ही फॉलो करा, कारण मी खूप वेळा बघितले काही काहींचे वडे फुटतात, तर हे फुटणार नाही तुमचे, हे मी गॅरंटी देते तुम्हाला। तर अशा पद्धतीने त्याला राऊंड करून घ्यायचे आहेत, बघू शकता। आता राऊंड वगैरे करून झालेले आहेत अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही। तर ठीक आहे, चला आता आपण आपले वडे तळायला घेऊयात। गॅसवर कढई ठेवली आहे, ऑइल टाकून घेऊयात। ऑइलला 10 ते 15 मिनटं कडक गरम होईस्तोपर्यंत त्याच्यामध्ये वडे नाही टाकायचे। ज्यावेळेस कडक गरम होईल त्यावेळेसच वडे ॲड करायचे त्याच्यामध्ये, बघू शकता। असे गरम झालेलं आहे तेल, तर वडे सोडून घेऊयात आपण। ते सोडलेले आहेत वडे आता, बघू शकता तुम्ही। ते 20 मिनिटं मस्त क्रिस्पी होईस्तोपर्यंत वडे तळून घ्यायचे। बघू शकता, असा टेक्स्चर आला पाहिजे त्याला, असा कलर आला पाहिजे, ब्राऊन कलर। तर तो हळूहळू यायला लागला आता आणि आपले वडे आता तयार होतात आहेत। आणि आता आपण काढून घेऊयात वडे, कारण ते रेडी झालेले आहेत। भरपूर वडे आहेत, तर मी फटाफट तळून घेते। तर तुमची आषाढी कशी झाली नक्कीच सांगा
आमची तर खूप मस्त होत चालू आहे. आणि हे वडे नक्की ट्राय करा. उपवासासाठी बरेच उपवास असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही रेसिपी कामाला येईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल. आणि अजून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.